ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। काय बाबा किती उशीर? आज पांडुरंग बुवांचं प्रवचन होतं. प्रवचन? प्रवचन म्हणलं की झोप येते मला. तू अलीकडे देवळात जात नाहीस वाटतं. नियम मोडलेस. खरं सांगू का बाबा, कशाने काय होत नाही. तुझ्यात पेशन्सच नाही आहेत मुळे. तुरंत दान महापुण्य अशी तुझी वृत्ती आहे. तुम्ही फक्त देवाकडे मागता ग, त्याला देत काही नाही. देवाला काय द्यायचंय? त्याच्याकडे असतं की सगळं. अगं दिल्याशिवाय काही मिळत नाहीये. बी पेरल्यावरच झाड उगवतं ना. प्रवचनाचा चांगलाच परिणाम झालेला दिसतोय. तुम्हाला चिवडा खायचाय का? देऊ का? माझा उपास आई विसरलीच वाटतं. उपवास? तुला सोमवार करायला सांगितले होते. 2 सोमवार केले आणि पुढं मोडलेस. मोडले नाही हो, माझ्या लक्षातच राहत नाही उपवासाचं. त्याच्यासाठी मनाचा निग्रह असावा लागतो. आईच्या घरी कधी उपवासच केले नाहीयेस तू. न करायला काय झालं? माझ्या आई उपवासाचे पदार्थ किती छान छान करायचे. म्हणून उपवास करत होतीस. नाही नाही, जेवायचे पण उपवासाचे पदार्थ पण खायचे. धन्य आहे. खरं सांगू का बाबा, कशाने काय होत नाही हो. हे बघा, मी एवढी मोत्याची अंगठी करून घेतली, झाला का माझा रागीट स्वभाव शांत? नाही, हे उपवास तपास खडेबिडे मंत्र मिंत्र काही होत नाही. हे देव बिव सगळं थोतांडे. अगं अनिता, अरे देवा, तू केलं. छान आहे. अगोदर देवाला नावं ठेवायची आणि संकट आले की देवाचा धावा करायचा. छान आहे देवा, तुझ्या नास्तिक भक्ता पुढं छान आहे. ये विलास ये. काय बरे का तब्येत आता? फार मरणाच्या दारातून परत आलो राव. जीव गेलाच होता, पण तो कोण हरामी होता हे शोधल्याशिवाय मला चैन पडायची नाही. मला माहिती आहे विलास, तुला मारायला कोणी मारेकरी घातली होती ती. कोणी? सौरभ जागीरदार. काय? हा, तू सारखा सौरभला त्रास देत होतास, त्यामुळे तुझी कटकट कायमची संपवायची म्हणून माझ्या समोर त्यानं तुला मारायची एकाला सुपारी दिली होती. माहितीये? काय सांगतोय? अरे मग देवा शपथ. अरे पोलिसांना केवढा संशय होता माहितीये, केवढी इन्क्वायरी करत होते माहितीये तुला ते. पण ती मोठी माणसं रे शेवटी. तुला मारणारा माणूस तिसराच होता असं सांगून त्यांनी तिसऱ्यालाच उभं केलं होतं. काय? हा, सौरभ जागीरदारला गजाआड करणं अजूनही तुझ्या हातात आहे. अरे एक जर अशी जबानी त्याच्या विरोधात जर तू दिलीस ना तर तो सहज अडचणीत येईल. अरे त्यांनी खोटा एक आरोपी उभा केला, आपण तसा आणखीन एक खोटा साक्षीदार उभा करू ना. तुला कळतंय का मी काय म्हणतोय ते? करायची कंप्लेंट? अरे सोड रे. हे जर खरं असेल ना तर बदला घेण्यासाठी मला पोलिसांची गरज नाही. माझा बदला घ्यायला मी समर्थ आहे.
जागीरदारा, आता तुझी खैर नाही. मग येतेस ना डार्लिंग? अगं नाही, इथंच आहे ना. दुपारच्याला इथं कुणी बी नसतं. हा, नोकर माणसं संध्याकाळी येतात. ना येडा असतो त्याला देऊ औषध, जाईल झोपून. लय दिवसात मजा बी नाही केली. हा, येशील ना मग? कपडे नाही, तुला नाही गे डार्लिंग. येडा ये चाल बे त्याच. मग काय हिला फोन फेकला तू. फोन माझा लागतो रे, माझा लागतो. बाग येते बिगेत काय जायचं नाही, कळलं का? कडात लावीन. दादा सांगणार सांगणार आहे, सांगणार आहे, सांगणार सांगशील का? सांगशील सांगशील नाही ना? मग फोबाड बंद करून बस इथं. तुला सांगतो लग्न करून टाक. शेर आहे बाबा, हा? एवढा सुखी आहे काय बघवत नाही कुठला. अरे लग्नात एक वेगळी मजा असते रे. ते तुलाच माहिती आहे. मी कशाला लग्न करू? अरे वाह, क्या बात है. मस्त बंगला आहे रे तुझा. मग इतकी वर्ष तुला बोलवतोय, घरी ये घरी ये तर नाही. आज योग आला पण. हो. अरे कुठे बाहेर निघालाच वाटतं. हो, इथेच फिरायला. पण ठीक आहे. देसाई, नमस्कार. नमस्कार. तुमच्याबद्दल खूप ऐकलंय यांच्याकडून, पण आज भेटण्याचा योग आला. तुला आपल्या लग्नाच्या वेळी दिल्लीला होता ना तू. हे काय माहितीये का की मी आता पुण्यात आलोय, पण दुसऱ्या टोकाला राहतो ना, मग येणं होत नाही मला. या ना आत या ना. नाही नाही, नो फॉर्मॅलिटीज प्लीज. तुम्ही जाऊन या, पण मी चहा घेऊनच जाईन, एवढं नक्की. ठीक आहे. एवढं या तुम्ही, या जाऊन या. शुअर. आम्ही आलो. शुअर. ओके, ओके, आलो. ये. चल. इतकी वर्ष येतोयस. हा, हे माझं घर. फॅन्टॅस्टिक आहे. खरंच अप्रतिम घर आहे. नाही म्हणजे तुझ्या पोझिशनला शोभेल असंच आहे. काय रे, हे इंटिरियर सगळं तू स्वतःच केलंस? जातीने उभं राहून करून घेतलंय बाबा सगळं. बस ना. क्या बात है. खरंच छान आहे घर. आणि आता तर घरात प्रत्येकाला सांगितलेलं आहे, एवढा कचरा कुठे दिसता कामा नये. स्टँडिंग ऑर्डर्स आहेत. का? अरे आता बाळ येणार आहे घरात. हा मिलिंद प्रधान बाप होणार आहे, बाप. तू मिलिंद, आय एम रिअली सॉरी. मला तुला दुखवायचं नव्हतं, पण तुझ्याकडे बघितलं ना की मला प्रभू रामचंद्रांची आठवण येते. सहनशीलतेचं अगदी मूर्तिवंत उदाहरण आहेस तू. नाही, अशी पात्र मी कथा कादंबऱ्यांमध्ये पाहिली आहेत, वाचली आहेत. पण सत्यात कल्पनेपेक्षाही अद्भुत माणसं असतात हे तुझ्याकडे बघितलं की मला पाहिजे. मिलिंद, बरेच दिवस एक प्रश्न मला भेडसावतो. तुझ्या मनात एकदाही असा विचार आला नाही की हे मूल दुसऱ्याचं आहे? देसाई प्लीज. हे बघ मिलिंद, तुला माझा राग येईल मला माहितीये, पण बी प्रॅक्टिकल. बघ, अरे तू तू वापरला जातोयस. अरे जिच्यावर तू जीवापाड प्रेम करतोयस, तिला नवऱ्याचं आणि तिच्या मुलाला बापाचं नाव मिळालं हे खरं आहे. देसाई, मला माहितीये मी हार्श बोलतोय, तुला आवडणार नाही. पण पण अरे तिला सगळं मिळालं, तुला काय मिळालं? आणि कशावरनं ती त्याला विसरली नाहीये, कशावरनं ती तुझ्यावर प्रेम करतेय ही गोष्ट लक्षात घेतली. तिनं केलेली ही एक तडजोड आहे. देसाई प्लीज. तिनं हे सगळं स्वीकारलंय ते तिच्या स्वार्थापायी. देसाई इनफ. मी उर्मिलाबद्दल एक शब्दही ऐकू शकत नाही. अरे तुला सगळी वस्तुस्थिती माहिती आहे आणि तरी सुद्धा तू असं बोलू शकतो? अरे मला सगळं माहितीये म्हणून तर मी हे बोलतोय, तुझा मित्र आहे म्हणून. देसाई, तू मला चांगलं ओळखतोस. अरे तुला ओळखतोय म्हणूनच मी हे सांगतोय तुला. आयुष्यभर लोकांनी तुझ्या चांगुलपणाचा फायदाच करून घेतलाय मिलिंद. नाही, तू बोलून दाखवलं नाहीस कधी, पण तुला द्यायचं फक्त माहितीये, घ्यायचं माहिती नाही. अरे कुणासाठी काही करणं हे चांगलंच आहे, पण वापरलं जाणं हे किती वाईट आहे.
बाकी काहीही असो, पण दुसऱ्याचं मूल देसाई, दुसऱ्याचं मूल, दुसऱ्याचं मूल, दुसऱ्याचं मूल, तो दुसरा म्हणजे तो शैलेश जिवंत आहे का? तो जिवंत आहे आणि जिवंत राहणार आहे त्या मुलाच्या रूपानं तुमच्या दोघांमध्ये. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मी तुला किती समजवण्याचा प्रयत्न करतोय. अरे शेवटी तुझा मित्र आहे मी. मला नाही पटत. I'm sorry. I'm sorry. गलती से किसी ने कॉकटेल दे दिया था. मैं आइंदा कभी सॉफ्ट ड्रिंक भी नहीं पीऊंगी. तुम कहोगे ना तो मैं पानी भी नहीं पीऊंगी. लेकिन प्लीज मुझे माफ कर दो. कठीण आहेस. नाक तुझं. एक बात कहूं? बोला. गुस्सा नहीं होगे ना? आता बोल. अनीश, मेरी गलती हूं मैं, तुम भी शामिल हो. शायद तुम ही उनकी वजह हो. अनीश, कधीतरी माझ्या बाजूने विचार करायचा प्रयत्न कर. मग तुला पटेल. जब मैं नहीं रहूंगी ना, तब तुम्हें एहसास होगा. जा आधी तोंड धुवून ये तुझं. काय ध्यान दिसतंय बघ. म्हणजे नाक तुझं. बरं सुलभा, हे बघ मी काय होई तुमची सून. मार अगदी लग्नाच्या आधी म्हणाली होती असं या घरासारखं घर हवं, अशी माणसं हवी. आईच्या अगदी विरोधात जाऊन इथे लग्न केलं आणि आता घरात पाय तरी टिकतोय का तिचा. हा सलील सुद्धा ना इतका बदलेल असं मला वाटलं नव्हतं. हे सुलभा, काय तो बदललेला वगैरे नाहीये. तर 2-4दा त्यांच्याकडे गेला म्हणून लगेच तो बदलला, आपल्याकडे दुर्लक्ष करतोय असं काहीतरी अर्थ काढू नकोस. आणि रिमाय तुला मदत करते की अधूनमधून? हो, अधूनमधूनच फक्त. मला असं वाटलं होतं मला जरा तिची सोबत होईल इथे घरात. अगं आता तिच्या आईचा राग जावा म्हणून त्यांच्या कलाने घेतायत दोघं. संबंधांमध्ये तणाव असणं चांगलं नसतं. जावया व्यतिरिक्त इतर कुणाशी संबंध ठेवतायत का त्या? इथे कधी प्रेमाने येणं नाही, आपल्याला कधी प्रेमाने बोलवणं नाही, साधा फोन सुद्धा करत नाहीत विचारपूस करायला. आपण तरी कधी केलाय त्यांना फोन? नाही ग, ज्या तऱ्हेने ती बाई वागलीये ना, माझी तर इच्छाच होत. कधी कधी इच्छा नसताना सुद्धा संबंध टिकवण्यासाठी त्या गोष्टी कराव्या लागतात. जाऊ दे ना, तो विषयच नको. झालं म्हणजे मी तुला काही महत्वाचं सांगायला आलो होतो ते राहिलं बाजू. काय सांगताय? नाही राहिलं. अहो सांगा की, असं काय करताय? नको तू उगीच टेन्शन घे. अहो सांगा ना प्लीज. हे बघ सुलभा, या महिन्यात आमचे पगार होणार नाहीयेत. का होणार नाहीयेत? म्हणजे लेट होणार आहेत. बरेच प्रॉब्लेम्स आहेत. पे स्केल, सिनियरिटी असे काय काय त्या अकाउंट्सवाल्यांनी घोळ घातलेत. 15 तारखेकडे होतील. अगं बाई, मग कर्जाचे हप्ते द्यायचे ते? तेच ना, मला काही कळतच नाहीये. सेव्हिंग्सची पोझिशन खूपच वाईट आहे. त्यात या तिघांच्या लग्नामध्ये इतका खर्च झाला ना की सेव्हिंग काही नाही आणि कर्जाचे हप्ते मात्र खूप झाले. मला तर टेन्शन आलं. नाही, मला काय वाटतं, हे बघा, सलीलकडे आपण कधीच पैसे नाही मागितलेले. म्हणजे तो देत होता तरी सुद्धा आपण नाही घेतले. पण आता त्याचं लग्न झालंय म्हणजे त्यांनीही नको का जबाबदारी उचलायला? तुम्ही बोलून बघा ना त्याच्याशी. पण भलत्या गोष्टीत कसला संकोच करायचा? आता अडचण आली आहे ना. आणि मला एक सांगा, घर चौघांचं आहे ना, मग प्रत्येकाने आपला वाटा उचलायला हवा.
आज मटकीची उसळ आहे तुझ्यासाठी. वा, तुला आवडते ना? तू केलीस? म्हणजे काय? आणि हो, खीर सुद्धा आहे, पण ती स्वीट डिश म्हणून मिळेल. खीर पण तू केलीस? नाही, शेजारच्या काकूनी पाठवली आहे. काय झालं? आणि आता तू मटकीतले खडे काढले नाहीस का? अरे मटकी काय निवडायची आहे? आणि आता तू खड्याची उसळ केलीस का मटकीची? अरे मी मोड आलेली मटकीच आणली भाजीवालीकडून. मला वाटलं ती साफ असेल. ग्रेट आहे. हे जन्मभरात कधी स्वयंपाकघरात गेली नाहीस ना, त्याचा परिणाम आहे. अरे मेहरबानी, तिला मटकी आणि मूग याच्यामधला फरक तरी कळला. आता जास्त बोलू नकोस, मटकी गिळून गप्प बस. बघू तरी काय एवढं आहे चेष्टा करण्यासारखं त्याच्यामध्ये. कशी आहे? छान आहे. मी डब्यामध्ये खीर भरून देते, ती शौनकला देऊन ये, त्याला आवडते. वा, लक्षात आहे तर तुझ्या. नेऊन देतो, तू आणून दे मला. तोपर्यंत मी दुसरं काहीतरी करते. भयानकच झाली. आता खडी खायला शिका. हा. कशी नाही भाऊ. मग काय सलील, कसं काय वाटलं जेवण? फर्स्ट क्लास. हो, तुम्ही केवढे पदार्थ केले होते ताई. अगं रीमा, सलील, तुम्ही दोघं आलात ना की मला खूप आनंद होतो बघ. एकटेपणाचा आता अगदी कंटाळा आलेला आहे. आणि माणूस एकटा असलं ना की जीवनातला सगळा रसच निघून जातो. आई असं का म्हणतेस तू? तुला संघटनेचं काम आहे की त्यात मन गुंतव ना. आणि संघटनेत काही कमी कामं असतात का? प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात, शिवाय केसेस असतात. आणि तुला लक्षात आहे का, मी जेव्हा घरी असायचे तेव्हा माझ्यासाठी तुझ्याकडे अजिबात वेळ नसायचा. अगं ते सगळं अजूनही तसंच चालू आहे, पण मला आता कशामध्ये रसच वाटेन असं झालंय ग. तुम्हाला सांगतो आई, आमच्या ऑफिसमध्ये अगदी अशीच परिस्थिती आहे. आमच्या ऑफिसचं वातावरणच असं आहे ना की काम करायचा काही उत्साहच वाटत नाही. आणि मला सुद्धा या नोकरी बिक्रीमध्ये कधीच इंटरेस्ट नव्हता. रीमा सुद्धा मी हे सांगितलं होतं. मग काय करायची इच्छा आहे सलील तुझी? कधी केमिकल फॅक्टरी वगैरे टाकता आली ना तर. पण त्याकरता माझ्याकडे फायनान्शियल असिस्टन्स नाहीये. त्या फील्ड मधला एखादा तज्ञ नाहीये. अरे मग तसं करता येईल की. नाही हो आई, तुम्हाला माहिती आहे ना, आपल्यासारख्या लोकांच्या घरामध्ये बिझनेस करायला फारसं कोणी प्रोत्साहन देत नाही. आमच्या घरात अगदी अशीच परिस्थिती आहे. आई बाबा काय, अवंतिका काय, सगळ्यांनी अगदी मला पहिल्यापासून निक्षून सांगितलं की बिझनेस वगैरे करायच्या भानगडीत अजिबात पडायचं नाही. अरे लोक काहीही म्हणू देत, आपल्याला काय करायचं ना ते आपण ठरवून सगळं काही करायचं. बाय द वे, ते केजरीवाल म्हणून माझ्या ओळखीचे आहेत. या क्षेत्रामध्ये ते अनेक वर्ष आहेत. ते नक्की तुला गाईड करतील बघ. आणि शेवटी प्रोजेक्ट हो ना हो, पण त्यांच्या अनुभवाच्या 4 गोष्टी तर मला शिकायला मिळतील. हे जास्त महत्वाचं नाही का? अरे कुणी सांगावं, ह्याच्यातनं काही पॉझिटिव्ह सुद्धा निघेल. हे बघ, मी तुला कार्ड देते, तू त्यांना फोन कर, त्यांची अपॉइंटमेंट घे आणि त्यांना जाऊन भेट. नक्की. हा, भूक लागे, भूक. ए यार काय भूक भूक, पोटात भस्म्या पडला का तुझ्या? तुझ्या घरते एकतर वेळेवर डबा पाठवत नाहीत, पाठवतो तो एवढासा, त्याच्यावर तू तुटून पडतो. 2 घास उरत नाहीत मला. हे बघ कसा वाळलोय बघ मी, कुपोषणाने मरीन आता. भूक लागे, कोण नको जेवण दे, मला भूक लागे, भूक दे, जेवण. हॅलो, हा शोभा डार्लिंग, या वक्ताला कस काय फोन केला? हा नाही, हे येडं अजून झोपायचं ना. तर जेवण झालं ना की थोडी आफू दे, तू गप पडून नाही. ते साहेब आले वाटतं. हा ठेवतो मी. होय होय, नंतर नंतर. हो 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 चालेल. हा भूक लागे मला, जेवण दे. काय रे, दार बुडायला एवढा उशीर? ते खेळत होते ना, मला सोडेच ना. आणि एकसारखं भूक भूक पण करत होते. आज लय उशीर झाला, मला पण भूक लागली आज. जेवून घ्यायचंस ना तू. नाही असं कसं, पोराचं झाल्याशिवाय कसं काय जेवणार? माझ्या घशाखाली घास उतरेल. शौनक, तुझ्यासाठी वहिनीने खीर पाठवली.
शौनक हे आवडते ना खीर तुला? शौनक काय झालं? नको भीती भीती? कसली भीती? हो नाही ते काय टीव्हीवर भूता खेताचं बघतात ना, हाऊस लय भारी त्यामुळे घाबरतात. तुम्ही काय काळजी करू नका, मी जेवण काढतो. हा